Hello guys, welcome to day 2 vlog of Alibag, and this is the unfiltered and beautiful eternity video only for you. Stay tuned up to last and this will be amazing video for you. हा ना, मग आपण आधी समुद्रावर जाऊ बीचवर आणि मग इथं येऊन थोडं भिजू चालेल. तेच बीच काय घ्यावं लागतं? युट्यूबरचा स्ट्रगलच तो आहे, 10 वेळेस रिटेक. गाईज, आम्ही आता इथेच हॉटेलमध्ये गेम्स खेळायला आलेलो आहे आणि मी जिंकतच होते, पण मी कॅमेरा हातात घेतल्यामुळे हरतीये. माझा बॉल खाली पडलेला आहे. ओके, हो तसं पहिल्यांदा इट्स ओके. हे बघून धनुष्यबाण ह्यांचं युद्धप्रेम जागलेलं आहे मनातून. सो ह्यांनी आता फोकस केलेला आहे ह्याच्यावरती. बघू आता काय करतात. ओ नियर बाय. थोड़ा सा और इधर देखो खुशी चेहरे पे, थोड़ा सा. इट्स ओके. चला, ठीक आहे तुम्हाला फोन. तर गाईज, आज आहे डे 2. आवरून आम्ही आलेलो आहे रेवदंडा बीचला आणि जरा गर्दी कमी असलेल्या बीच एक्सप्लोर करून आम्ही आलो आहे. आणि खरंच गर्दी खूप कमी आहे कालच्यापेक्षा. काल सनसेटला आम्हाला काहीच एन्जॉय करता नाही आलं. तर तुम्ही बघू शकता, इतका छान व्ह्यू आहे. मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्यानी. हे अशा इथे बाईक राईड आहेत, म्हणजे ही गाडी आहे, ते गेल्या वेळेस आम्ही केली होती ट्राय. टांगा आहे इथे आणि पलीकडे त्या पण बाकीच्या राईड्स आहेत. कसं वाटतंय मग? हा बीच छान वाटतोय ना कालच्यापेक्षा? निवांत वाटतोय. इथे गर्दी कमी आहे ना जरा. हा ना. एवढं डरावणं वाटत नाही पण इथं. हा ना. तर गाईज, हे होतं आमचं हॉटेल आणि बाहेरच मस्त गाई वगैरे आहेत आणि आमच्या गावाकडे देखील गाई आहेत. तर मला असं गावी आल्यासारखंच वाटतंय, छान छान वाटतंय. आणि आता आम्ही चाललोय बीचवर, रेवदंडा बीचवरती. आणि तिथे जाऊन आम्ही मस्त नाश्ता करणार आहे. तिथला नाश्त्याचा पॉईंट मला इतका आवडला ना. सो म्हणलं चला, आज डे 2 आहे आणि मे बी आम्ही आज निघतो. सो तेव्हा ते नाश्त्याचा पॉईंट तुम्हाला देखील मला दाखवायचंच होता. लास्ट टाइम आम्ही तिथे गेलेलो. सो चला मग, आता आमच्या हॉटेलपासून ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे, तरी आम्ही जाणारच आहे. खरंच 2-3 महिन्यातून एक ट्रिप तर पाहिजेच बीचला. तुम्हाला काय वाटतं? मी तर म्हणतो महिन्यातून एक पाहिजे. हा ना, खरंच यार.
पाणी आहे. हा ना, मग गरम थोडी नाही. काय केलंस तू आता? नाही झालं. सेल्फी अरे केला हा सेल्फी केलं का? ते बघ तुझं फुल वाहून गेलं तिथं. ओ शेट, बिचारा. अडू. किती शांत आणि छान वाटत आहे ना. शांत वाटतं इथे. त्या नागाव आणि अलिबाग बीच खूप घाण आहे गाईस. तुम्ही तिकडे जाऊ नका मला असं वाटतं. आणि नाही, खरंच खूप कचरा वगैरे आहे, त्यामुळे आम्ही नाही गेलो. आणि नागाव बीचला गर्दी जास्त आहे प्रमाणापेक्षा, आणि असं खूप सारे येत असं होतं. सो प्रिफर रेवदंडा बीच. गाईस आता झालेलं आहे इथलं भिजणं, आणि आम्ही आता निघालोय. हे बघू शकता इथे टांगा राईड्स पण आहेत. आणि आता शूज हातात घेऊन बीचच्या बाहेरपर्यंत चाललोय. तळायचे का? तळायचे असतात का हे? हो, 100 रुपये लागेल. 1 2 3. यू मे वंडर, बट हा पॉईंट आम्ही शोधण्यासाठी 1.5 तास ट्रॅव्हल करून आलो इथे. जे की ना आम्ही चेकआउट केलं आहे ना हॉटेलला, काही सांगितलं आता 11:15 वाजलेले. शेवटी आम्ही शोधूनच काढला. तर असं वाटत होतं की भेटणार नाही पॉईंट, पण मी म्हटलं भेटेल म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. आणि हे बघा असा व्ह्यू आहे. हे इथून रस्त्याने आपण आल्यानंतर हे असं हॉटेल, मस्त नाश्त्यासाठी, मस्त झोका अँड ऑल, आणि इथे बसून इकडे व्ह्यू घेण्यासाठी डायरेक्ट बीच. वाव. तर आम्ही आता मस्त नाश्ता करणार आहेत आणि नंतर जाणार आहेत बीचवर. यांना पोह्यामध्ये शेंगदाणे खूप आवडतात, आणि यांना आता ऑर्डर दिल्यानंतर काही वेळाने आठवले की शेंगदाणे टाकतात का नाही बघून. तर ते गेलेत शेंगदाणे टाकतात का नाही खरंच ते बघण्यासाठी आणि त्यांना सांगण्यासाठी. बापरे. ते आणि त्यांचं शेंगदाण्याचं प्रेम. आम्हाला इथे छोटा मासा दिसलेला आहे, तर त्याचा व्हिडिओ घेतोय, बट तो लपून बसलाय आता काहीच. गाईस त्यांना न सांगता व्हिडिओ काढतेय मी. आता त्यांची रिॲक्शन बघा. हळूच पडताल, हळू. स्लीपर इकडनं का जाऊ? सगळं इथंच बस.
झाला आहे फोटोशूट अँड ऑल. म्हणलं ऑर्डर होईपर्यंत खाली जाऊन फोटो व्हिडिओ काढावे आणि मस्त झालेला. आणि हा व्ह्यू तुम्ही देखील घ्या. कसं वाटतं आता मग करतात हे ह्यांना रँडमली क्वेश्चन विचारला की म्हणतात असं नको विचारत जाऊ, काहीतरी गेलं का हो असं. चलो गाईज, सो आता आम्ही नाश्ता करतो आणि नंतर इथून आम्ही जाणार आहे हॉटेलला आणि तिथे मी स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करणार आहे. चलो बाय गाईज. फायनली आमचा नाश्ता आलेला आहे. मस्त पोहे अँड ऑल. वाव. आणि मी स्नॅप फिल्टर लावलं आहे कारण माझी स्पेस फुल झाली आहे, पण इतकं छान वाटतं ना. सी या नाश्ता करायला. तर हा आहे स्विमिंग पूल हॉटेलच्या इथला आणि इथं मस्त झोका वगैरे बैठक व्यवस्था आहे. इथे तुम्ही बसू शकता, झुला, आणि इथे नाश्त्याला जेवणाला देखील बसू शकतो. आणि असं हॉटेल आहे आमचं मस्त. हे इकडच्या साईडला आहे, आमची ज्या साईडला आहे तिथून ओपन व्ह्यू भेटतो आणि खरंच खूप छान व्ह्यू भेटतो. आणि हे म्हणले स्विमिंग पूल आहेच तर आस्वाद घेऊन घेतो स्विमिंगचा. पाणी थंड आहे खूप. खूप खोल आहे का हो? एवढंच खोल आहे पण जास्त नाही. जास्त नाही ना. खरंच थंड पाणी आहे खूप. हा ना. मी येऊ का नको मग? तू तर डोकं नको भिजू. नाही ना, मी पाय सोडून बसते फक्त. तुला तर बुडवणारच आहे इथपर्यंत. पाणी एवढं ठेव. तू का आता मी नाही डुबणार. तर आता आम्ही पॅकअप केलेलं आहे आणि निघालोय. हे गॉगल घालून रेडी झालेत. माझा गॉगल कुठे हो? तर जाता जाता तुम्हाला बाल्कनीचा व्ह्यू दाखवा म्हटलं म्हणून व्हिडिओ केलेला. तर हा होता असा बाल्कनीतून ओपन व्ह्यू आमच्या. बघू शकता तुम्ही. बाहेर जाते मी. मस्त असा होता. चलो, तर मस्त झाली आहे ट्रिप. तर गाईज आता आम्ही निघालोय वापस पुणेला. चेकआउट वगैरे केलेलं आहे आणि लास्ट थोडंसं लेटपर्यंत थांबलो होतो आम्ही. 2 वाजलेत. आता 2 वाजता निघालोय. चला म्हणलं इथे एक स्विमिंग पूलच्या इथे व्हिडिओ बनवावा आणि तुम्हाला सांगावं कसं कसं. तर इथे तुम्हाला स्टे करायचा असेल तर 2-2.5 हजारपर्यंत स्टे होऊन जाईल. आणि बाकी हे ॲम्युनिटीज वगैरे तर खरंच खूप मस्त आहेत आणि स्विमिंग पूलमध्ये देखील तुम्ही एन्जॉय करू शकता. आम्ही खरंच खूप छान टाईम स्पेंड केलेला आहे इथे. चलो तर इथेच व्हिडिओ मी संपवते. तर आम्ही निघालो हॉटेलमधून. चलो बाय बाय.